तर रास्ता सोडा रास्ता सोडा नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण पाहते कोकण टू शिमगा 2024 या सिरीजमध्ये मित्रांनो आपण आले चिपळूणमध्ये. आणि चिपळूणमध्ये करंजेश्वरी श्री सोमेश्वर आणि श्री करंजेश्वरी देवीचा आहे ना शेरणी काढण्याचा कार्यक्रम आपण पाहणार आहोत. तारीख आहे 24 तारीख आणि शिमग्याची सांगता आहे. ॲक्च्युली शिमगा आपला चालतो, पालखी जोपर्यंत आपल्या घरी असते तोपर्यंत चालतो, परंतु काही ठिकाणी आहे ना शिमग्याची सांगता वेगळ्या पद्धतीने केली जाते. ज्या शेवटची होळी लागली की शिमगा संपूर्ण होतो. तर अशाच शेरणी काढणे म्हणजे काय या कार्यक्रमासाठी आपण आलो अनुभव घेण्यासाठी. आणि हा अनुभव घेता घेताच आहे ना आपण पाहणार आहोत की शेरणी कसे काढले जातात आणि त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. तुम्ही बघताय कोकणचा शिमगा 2024.
Hey,
वाचतायत ना घेतो आधी. श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव चालू आहे. आज तिसरा दिवस आहे. 22 तारखेला पालखी घोळकोटवरून किल्ल्यावर गेली, किल्ल्यावरून पेटमापकडे रवाना झाली. आज 23 तारखेला, आज 24 तारखेला पेटमापच्या या मैदानात पालखीचा शिरणे काढायचा कार्यक्रम आज सर्वांना पाहायला मिळाला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी येत असतात आणि लोक येतातच नव्हे तर ॲक्च्युअली पालखी शिरणे काढते कशी, निशाण धावतं कसं, त्याच्यामधून 2 पालख्या कशा धावतात आणि शिरणे काढायचा कार्यक्रम ॲक्च्युली कसा होतो. आम्ही ज्या जमिनीवरून धावतो त्या जमिनीतून नारळ निघतो आणि आम्हाला दिसत नाही पण काठीला दिसतो. हे जे चित्र आहे, जो चमत्कार आहे, हा बघण्यासाठी लोक येतात. आजचा सगळा कार्यक्रम आनंदाने पार पडलेला आहे. 111 शिरणे ठेवण्यात आलेली होती आणि आज त्यातली 39 शिरणे सापडलेली आहेत. 39 शिरणे सापडली म्हणजे उरलेल्या लोकांची कामं होत नाहीत असं नसतं. साधारणपणे ज्यांची कामं लवकर होणार असतात, ज्यांचे नवस लवकर पूर्ण होणार असतात, त्यांचे शिरणे आज सापडतात. कदाचित बाकीच्यांची कामं हळूहळू होणार असतात. अनेकांचे अनुभव असे देखील आहेत, आमचे देखील अनुभव असे आहेत की अनेकदा 2-3 वर्षापूर्वीचे शिरणे सापडलेले आहेत. एकदा तर 2005च्या महापुरानंतरचा जो शिमगोत्सव होता त्यावेळेला शिरणे सापडलेलं आहे, 2005च्या पूर्वीचं. याचा अर्थ लोकांची जेवढी श्रद्धा आहे तेवढा देवीचा विश्वास, देवीचा आशीर्वाद देखील लोकांवर असतो. आणि आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. आता पालखी घोळकोटकडे निघालेली आहे. उद्या सकाळी पालखी सानेवर बसेल, 4 वाजता उठेल आणि मंदिराच्या भोवती पुन्हा एकदा रिंगण सोहळा पाहायला मिळेल. मंदिराच्या भोवती काठीवरून पालखी प्रदक्षिणा घालण्याचा जो कार्यक्रम असतो तो पाहायला भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि उद्या 8 वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. तर मित्रांनो, शिरणे काढण्याचा कार्यक्रम तर झालाय, परंतु एक्झॅक्ट याच्याबद्दल माहिती आहे ना थोडक्यात आपण निखिल विचारूया. तर निखिल, मला थोडक्यात जरा माहिती सांग. आता थोडक्यात तुला माहिती सांगायची झाली ना तर ही एक नवस फेडण्याची प्रथा आहे. याच्यामध्ये काय आहे की श्रीदेवी सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आहे ना ती पेटमापात येते. पेटमापात जेव्हा ती बसते तेव्हा नवस बोलले जातात आणि नवस बोलल्यानंतर जे विश्वस्त कमिटी आहे त्यांच्याकडनं नारळ दिला जातो. तो नारळ पिवळ्यात आपला गुंडाळला जातो आणि हा जो परिसर आपण बघतो त्या परिसरात तो पुरला जातो आणि ते पुरल्यानंतर जवळजवळ 12 ते 14 तासानंतर ही पालखी इथे येते. तो नारळ पुरतो तर रात्रीच्या वेळेला पुरतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी हा कार्यक्रम होतो. त्या वेळेला जे देवीचं निशाण आहे ना ते निशाण खेचलं जातं, म्हणजे मॅग्नेटिक पॉवर अशी म्हणू शकतो आपण तसं व्हिडिओमध्ये बघितलं. हां, मॅग्नेटिक पॉवर म्हणता येईल. जसं जसं ते निशाण जाईल त्याच्यामागे पालखी धावते आणि जे निशाण जड होऊन जिथे थांबेल तिथे नारळ मिळतो आणि ज्यांचे नारळ मिळतो त्यांचे नवस लवकरात लवकर पूर्ण होतात असे भावना आहे. आणि अजून एक माझा प्रश्न होता, मी मागच्या वर्षी करंजेश्वरीचं मंदिर केलं जे की आहे घोळकोट त्याच्याबरोबर, पण आता इकडे आपण आलो ते पेटमापमध्ये, तर मग इकडे हा कार्यक्रम होण्याचं कारण आहे? याचं कार्यक्रमाचं कारण म्हणजे श्रीदेवी करंजेश्वरीचं हे प्रकटस्थान पेटमाप म्हणजे ती वर्षातून एकदा माहेरी येते. घोळकोटला उत्सवाचा प्रारंभ होतो. त्यानंतर ती पालखी रेडजाई देवीच्या म्हणजे आपल्या बहिणीच्या दर्शनाला जाते आणि दर्शन घेतल्यानंतर घोळकोट किल्ल्यावरून ती पुन्हा खाली आपल्या माहेरी येते. ती एक दिवस वस्ती करते आणि त्यानंतर हा कार्यक्रम म्हणजे एकंदरीत माहेरवाशीनं आपल्या इथे येते म्हणून हा कार्यक्रम तर मित्रांनो, तर अशी आहे थोडक्यात माहिती. आणि शिरणी काढणे म्हणजे काय आणि शिरणी प्रथा म्हणजे काय त्याच्याबद्दलचा एकंदरीत व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही पाहताय कोकणचं शिमगो 2024. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.